उसाचा मांडव, त्याखाली चौरंग आणि दिवट्या पाजळून सुरू झालेला आई जगदंबेचा धावा म्हणजे महाराष्ट्रातील गोंधळाची परंपरा। सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने आई भवानी अंबाबाईच्या गोंधळाला मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आहे। रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या खेडशी येथे रस्त्यालगत आई महालक्ष्मी माता मंदिरात संबळाच्या गजरात उदो ग अंबाबाई आई उदो ग अंबाबाई अशी साथ घालत 5 घरी जोगवा मागितला। त्यानंतर संध्याकाळी आई खेडशीच्या महालक्ष्मी गोंधळाला ये, तुझा गोंधळ मांडीला गोंधळाला ये, आई किल्ल्याच्या भगवती गोंधळाला ये, आई रत्नागिरीच्या जुगाई गोंधळाला ये अशा आदिमातांना पुन्हा साथ घातली गेली आणि उत्तरोत्तर गोंधळात रंगत आली। मोठ्या संख्येने भाविक महिला वर्ग या गोंधळात सहभागी झाला आणि दिवट्या पाजळत आई जगदंबेचा गोंधळ घातला। स्वयंभू महालक्ष्मीचं महात्म्य असं सांगतं की ज्यावेळेस कोल्हापूरवरून श्री जी महालक्ष्मी आहे ती श्रीदेव ज्योतिबांच्या शोधामध्ये ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये आली होती त्यावेळेस या ठिकाणी तिने स्थान ग्रहण केलं होतं आणि त्याच्यामुळे त्या देवीचे महालक्ष्मीची पावलांचे ठसे इथं उमटलेले आहेत आणि हीच सगळ्यात मोठी साक्ष आहे की देवीचं इथं वास्तव्य कायमस्वरूपी असतं आणि देवीचं एवढं महात्म्य आहे की कुठल्याही नवसाला पावलेली नाही देवी असं झालेलं नाही आहे। त्यामुळं भक्तांचा ओढाही खूप मोठ्या प्रमाणावरती देवीच्या इथं असतो। गोंधळामध्ये तुम्ही 5 भोवऱ्या या मांडाभोवती ड्युटी नाचवली, 5 भोवऱ्या मारल्या तर तुम्हाला अशी फलप्राप्ती होते की नकळत सुद्धा तुमच्या हातून नकळत सुद्धा एखादं पाप घडलं असेल तर ते नकळत दूर होतं। म्हणजे तुमच्या हातून जे पाप घडलेलं आहे नकळत सुद्धा किंवा जाणून बुजून हे 5 भोवऱ्या मारल्यानंतर, ह्या 5 प्रदक्षिणा मारल्यानंतर, त्या ड्युटीवर 2 पळ्या तेल वाढल्यानंतर तुमची सारी विघ्न ती देवी दूर करते आणि स्वतः आपण तिथे आपल्यावरती घेऊन तुम्हाला त्याच्यातून मुक्तता करते। देवीचं महात्म्य असं आहे की वर्षानुवर्षे हे स्वयंभू देवस्थान आहे। वर्षानुवर्षे या देवीचा जो काही नवसाला पावणारी अशी देवी आहे। गेली जवळजवळ लोकांना इथे माहिती नसल्यापासून इथे हे नवरात्र उत्सव पार पडत असतो आणि अनेक भक्त इथे येत असतात। कुठले इथे रस्त्यावरून जाणारी वाहनं प्रत्येक असा कोणी नसेल की तो इथे देवीच्या इथे थांबून देवीला नमस्कार करतो, नवस करतो, अगरबत्ती लावतो। प्रत्येकाची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धा निव्वळ ही श्रद्धेपोटी नसून त्यांना प्रत्येकाला त्याची अनुभूती आलेली आहे आणि त्या अनुभूतीच्या मुळूनच जो काही इथला भक्तगण आहे, भक्तीचा जो काही सोर्स हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे। या ठिकाणी आपण सर्वच ग्रामस्थ आणि आजचा जो नवरात्राचा कार्यक्रम आहे तो गेली अनेक वर्षे, आता त्याची तारीख आपण काय सांगता येणार नाही, पण गेली अनेक वर्षे श्री स्वयंभू महालक्ष्मी न्यास आणि महालक्ष्मी उत्सव समिती खेडशी नाका यांच्यातर्फे हा आयोजित केला जातो। त्याच्यामध्ये सर्व स्वयंस्फूर्तीने लोक या ठिकाणी हजर असतात। वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।